मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभारलाय आणि याच अनुषंगाने इतर समाजाने सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी कुठेतरी मागणी केलेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने सध्या आदिवासी समाज आहे, आदिवासी समाज आपलं आरक्षण जाऊ नये आणि आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी खरं तर मोर्चा करताना पाहायला मिळतं। आता सध्या आपण आलो पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये या ठिकाणी पाहतो की खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या भागातील जो आदिवासी जो आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत आज खरं तर राजगुरुनगर शहरातून हा मोर्चा काढला जाणार आहे। आपल्यासोबत काही आदिवासी बांधव आहेत। मला सांगा आज खरं तर तुम्ही आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते एकत्र आलात मोर्चा करताना की काय? सर्वप्रथम मी सर्व आदिवासी बांधवांचा धन्यवाद करतो। या ठिकाणी जर पाहिलं तर हैदराबाद गॅजेट 2 सप्टेंबर 2025 जो GR काढला त्याच्या माध्यमातून त्या हैदराबाद गॅजेटच्या नुसार बंजारा, सुगाली त्याप्रमाणे धनगर समाज या ठिकाणी आरक्षण मागू पाहत इच्छितो। पण खऱ्या अर्थाने धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल हा आदिवासींचं कोणत्याही प्रकारची प्राकृतिकदृष्ट्या किंवा भौगोलिकदृष्ट्या हा निकष पूर्ण करत नाही। खऱ्या अर्थाने सरकारने हा काढलेला GR हा एक फसवा आहे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा एक नियोजन पद्धत कट हा सरकारचा आम्ही या पद्धतीने जाहीर निषेध करतो। पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आदिवासी समाज हा पूर्वकाली म्हणजे हा देशाचा मूळ मालक आहे। या मूळ मालकाला छेडण्याचं काम जो करत असेल तर हे कुणी हे आत्ताचं सरकार या ठिकाणी करत आहे। पण मी ह्या सरकारचा आतापर्यंत आम्ही सर्व समाज म्हणून या ठिकाणी जुन्नर असेल, आंबेगाव असेल, मावळ असेल, खेड असेल हे सर्व समाज बांधव या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलेले आहेत। सर्व यांनी केलेला हा जाहीर निषेध आम्ही या समाजाच्या वतीने आणि धनगराचा असेल, बंजारा समाज असेल यांचा जाहीरपणे या ठिकाणी आम्ही निषेध करतो। खरं तर आज तुम्ही मोर्चा करताय, नक्की काय मोर्चा स्वरूप असणार? मोर्चाचे स्वरूप या पद्धतीने राहणार आहे। हुतात्मा राजगुरू पुतळ्या व आंबेडकरांच्या पुतळ्याला फुलं आपले हार घालून पुढे तहसील कार्यालयामध्ये पर्यंत आपला मोर्चा राहणार आहे, जाहीर निषेध करणार आहे आपण। नक्की बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज काय एकंदरीत मागणी आहे आणि तुमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कसं काय धक्का? मुळातच संविधानाने बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल यांना ओबीसी मध्ये 3% आरक्षण आणि त्यांचं वैयक्तिक 7% आरक्षण असं एकूण 11% आरक्षण ऑलरेडी संविधानाने त्यांना दिलंय। परंतु त्यांना आदिवासींच्या हक्काचं जे आहे 7% आरक्षण त्याच्यामध्ये त्यांची मागणी आहे। पण आदिवासी समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या ताटातला घास इतर समाजाला देणार नाही। वेळ प्रसंगी मोठा मोर्चा या ठिकाणी आंदोलनाला होतील, पण या ठिकाणी कोणालाही आमच्या समाजाच्या हक्कामध्ये किंवा आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही थोडासा पण वाटा दिला जाणार नाही। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर आदिवासी समाजातील जो ताटातला जो घास आहे तो मात्र कोणाला दिला जाणार नाही अशीच भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तेव्हा अभिषेक साहेब सुनील TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।